मी जिकडे जाईन तिकडे माझ्या मग काही ना काही साडेसाती लागली असती. तर हॅलो गाईज, मी आहे राहुल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काल रात्री मी आलतो बघा संभाजीनगरला आणि आज सकाळी सकाळीच आपल्या रूमला नाही पाणी. तर आता रूमला पाणी नाही म्हणलं इथं पण पाणी आम्हालाच भरावं लागतंय. डायरेक्ट रूम करून पण सगळे काम आम्हालाच करावं लागते तिथं. एवढी बेकार कंडिशन आहे इथं तंड्यावर रूम केल्यामुळं. आणि इकडून तिकडून मी आता मोटर लावायला चाललोय आणि इकडे मोटर लावायला आलो तर कुठंतरी पाईपलाईन फुटली म्हणून. आणि पाईपलाईन फुटली म्हणून मी इथे थांबलो मस्त महादेवाच्या मंदिरापाशी. इथं महादेवाचं मंदिर आहे आपल्या हिरीपाशी. आणि मग काय मोटरच लावायचं तर कॅन्सल झालं कारण की ती पाईपलाईन फुटलेली लिकीच मोठं होतं काय की. आणि आमच्या मालकाची ह्या मोठीच्या मोठी शेतजमीन आहे अशी मस्त मोसंब्याची बाग आहे हे ते त्याच्यामुळे त्याला आता काही टेन्शन नाही. करा तर सगळं तुम्हीच करा, मला काहीच नाही करायचं. पैसे घेऊन मी माझा मोकळा. आणि मला पण कॉलेजला जायला उशीर होऊ लागला कारण की 9:30 वाजले होते त्याच्यामुळे आता मला पण कॉलेजला जायचं होतं. मग मी पण आता निघालो रूमला बघा. मी आपण झटपट आवरलं आणि निघालो कॉलेजला. मस्त कॉलेजचे कपडे गिपडे घातले आणि कॉलेजला आलो तर एक लेक्चर झालं ना आम्हाला इकडे बसवलं डायरेक्ट एसीच्या रूम मध्ये इकडं पृथ्वीला कसं जपायचं त्याच्याबद्दल माहिती देण्यासाठी. आणि मग काय एक एक करीत सगळ्या क्लासरूमचे विद्यार्थी येऊ लागले. सगळे विद्यार्थी आले इकडून तिकडून सगळे बसले की थोड्या वेळाने लगेच लाईट गेली आणि लाईट गेली की लगेच परत धिगाणा सुरू झाला. मग काय अर्धा घंटा लेक्चर दिलं आणि दिलं आम्हाला 12 वाजता सोडून. इकडे सीईटीची एक्झाम चालू होती त्याच्यामुळे कॉलेजला सीईटीचा पण खूपच गर्दा होता. आणि त्या सीईटीच्या एक्झाम मुळे इकडे कॉलेजच्या बाहेर पॉम्पलेट हे वाटायला लागले तर असे फोटो बिटो काढून घ्यायला लागले. त्यावेळी त्या एक जणांना माझ्या पण फोटो काढून घेतला. आणि मी आता दुपारून कॉलेज जाऊ लागलो तर ह्या जाम ऊन लागू लागलं, मरणाचं ऊन लागू लागलं. आणि इकडचं वातावरण पण एवढं बेकार झाले का नाही, सगळे उन्हानं ह्यानी त्यांनी सगळे झाडं वाळून गेले. सांच्या पार झाले नाही झाले की लगेच वातावरण बदलायले. नुसतं आबळ यायला लागले पण पाऊस काय पडायला झालाय. आणि आबळ आलं की नुसतं गरमायला. पाऊस तरी यायला पाहिजे नाही तर आबळ तरी नाही यायला पाहिजे. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू मग नंतरच्या ब्लॉग मध्ये.